श्रीराम हर हर महादेव ही आहे शिवमहिम्न स्तोत्र कसे रचले गेले याची कथा। पुष्पदंत नामक गंधर्वांचा राजा शंकराचा सेवक होता। तो नित्यनेमाने शंकराची पूजा करीत असे। त्यासाठी लागणारी फुले तो एका शिवभक्त राजाच्या बागेतून चोरून नेत असे। शोध घेऊनही चोर सापडत नाही, म्हणून कोणीतरी गुप्त रूपाने येत असावा हे त्या राजाच्या लक्षात आले। त्याने एक युक्ती केली। त्याने बागेत येण्याच्या मार्गावर शिवनिर्माल्य टाकले। ही गोष्ट पुष्पदंताला माहीत नव्हती। त्याच्याकडून त्या निर्माल्याचे उल्लंघन झाले, त्यामुळे त्याची शक्ती कुंठित होऊन त्याला अधोगती प्राप्त झाली। तो दुःखी झाला। गेलेले पद व प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त व्हावी म्हणून त्याने या भावपूर्ण व विद्वत्ता प्रचूर अशा स्तोत्राने या स्तवनाने प्रसन्न होऊन शंकराने त्याला पूर्व सामर्थ्य व अधिकार दिले। तेच हे शिवमहिम्न स्तोत्र। हे शिवमहिम्न स्तोत्र जिथे रचले ते ठिकाण आपल्याला नर्मदा परिक्रमेमध्ये पाहायला मिळते। श्री शिवध्यानम ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तु तममद नैव्याभृकुटिवहसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं महेशान्नापरो देवो महिन्नो नापरा स्तुतिः अघोरान्नापरो मंत्रो नास्ति तत्त्वं गुरो परं कदा वाराण्यस्यामम रतटिनिरोधसि वसानः कौपिनं शिरसि निदधानोज्ज्वलिपुटम् अये गिरिनाथ त्रिपुहर शंभो त्रिनयनं प्रसिद्धेत्याक्रोशाभिन्नमिप्यामि दिवसान्। सार्थ श्री शिवमहिम्न स्तोत्रम। श्री गणेशाय नमः। पुष्पदंत उवाच महिम्नः पारं ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामापि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच्यस्वर्व स्वतिमतिपरिणामावधिगृह्णन् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः अतीतः पन्थानं तव च महिमा वाङ्मनसयोः रतद्दव्यावृत्त्या यञ्चकितमधिमत्ते श्रुतिरपि यकस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः पदे त्ववार्चीने पतति मनकस्य न यचा मधुस्फीतावाच परममृतं निर्मितवत् तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः पुनामित्यर्थेऽस्मिन् पुरमथनबुद्धिर्व्यवसितः। आता या 3 श्लोकांचा थोडक्यात अर्थ। हे पापहरण करणाऱ्या शंकरा, तुझा अपार महिमा न जाणणाऱ्या लोकांनी केलेली तुझी स्तुती जर उचित नसेल तर ब्रह्मादिक देवश्रेष्ठींनी केलेली तुझी स्तुती सुद्धा अनुचितच म्हणावी लागेल, कारण त्यांना तरी तुझा महिमा पूर्णतः कोठे कळला आहे। जर कोणी स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानुसार तुझी स्तुती केली तर त्याला दोष देणे योग्य नसेल, तर तुझ्या स्तुतीचा हा माझा प्रयत्नही दोषास्पद नाही असेच म्हणावे लागेल। हे शंकरा, तुझा महिमा वाणी आणि मन यांच्या मार्गापलीकडचा आहे। त्यांचे आकलन होत नाही म्हणून वेदही आश्चर्यचकित होऊन न इति असे म्हणतात। अचिंत्य महिमा असलेल्या तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ आहे। तुझे किती विविध गुण आहेत, तू कोणाच्या वर्णनाचा विषय होणार। परंतु यांच्या अलीकडे तू जे सगुण साकार रूप धारण केले आहेस त्याकडे कोणाचे मन आसक्त होणार नाही, त्याची स्तुती करण्यास कोणाची वाणी उत्सुकतेने प्रवृत्त होणार नाही। हे ब्रह्मरूपी शिवा, तू मधासारखी माधुर्याने भरलेली अमृततुल्य अशी वेदवाणी निर्माण केलीस।
त्या तुला देवगुरु बृहस्पतीने जरी तुझे स्तवन केले तरी त्याचे आश्चर्य वाटणार नाही. तरीही हे त्रिपुरारी, तुझ्या गुणवर्णनाच्या पुण्याने आपली वाणी पवित्र करावी या हेतूने माझी बुद्धी तुझी स्तुती करण्यास प्रवृत्त झाली आहे. तवैश्वर्यं यत्य जगदुदरयक्षा प्रलयकृत त्रयी वस्तु व्यस्तं त्रिषु गुणभिन्नासु तनुषु अभव्यानामस्मिन् वरदरमणीयां रमणीं विहन्तु व्याक्रोशीं विदत इहेके जडधिया. अर्थ: हे वरदायका शंकरा, तू विश्वाचे सृजन, पालन व संहार करतोस असे वेदत्रयी निश्चयपूर्वक सांगते. या तुझ्या ऐश्वर्याचे सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या योगे अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 दिव्य मूर्तींमध्ये प्रकटीकरण झालेले आहे. हे ज्यांना कळत नाही ते जडबुद्धीचे नास्तिक लोक तुझ्या रमणीय महिम्याला नावे ठेवून दोष देण्यासाठी मोठ्या आवाजात तुझी निंदा करतात. किमेह किंकाय सखलु किमुपायस्त्रिभुवनं किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च अतर्कैश्वर्ये त्वयन्नवसनदुस्थो हतिदयाः कृतर्कोऽयं कांश्चिन् मुखरयति मोहाय जगत. ते ओरडून असा कोलाहल करतात की जर तो परमेश्वर त्रिभुवनाची निर्मिती करीत असेल तर तो कोणत्या रूपाने, कशा प्रकारे, कशापासून, कशाच्या आधाराने व कोणत्या उपायांनी करतो हे सांगा. हे भगवन, तुझे ऐश्वर्य अतर्क्य आहे. तुझ्या सत्ता सामर्थ्याविषयी त्यांचा हा अनाठायी कुतर्क जगाला संभ्रमित करतो, लोकांचा बुद्धिभेद करतो. तो कुतर्क तुझ्यापुढे फोल असला तरी त्या मूढांना बडबडायला लावतो.